नमस्कार, मी ऋषिकरत. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे, ते डॉक्युमेंट व्हॅलिड आहेत की नाही हे कशा प्रकारे चेक करायचं, आणि सर्वात महत्त्वाचं ज्या चुका आपल्याकडून फॉर्म भरताना होत्या त्या चुका कशा प्रकारे टाळायच्या याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. तर या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरती 2024चा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. पोलीस भरती 2024ची ही नवीन वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पोलीस रिक्वायरमेंट 2024.mahaiti.org अशा प्रकारची ही वेबसाईट आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23. आता या संदर्भात काही तुम्हाला सूचनासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे पोर्टलमार्फत. या ठिकाणी दिसतं बघा, तुम्हाला सूचना म्हणून एक ऑप्शन आहे. त्या ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर एक नवीन PDF ओपन होईल. या PDFमध्ये A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यात आलेली आहे. या ठिकाणी झूम करून घेऊ. बघा, अर्ज भरण्यापूर्वी डोमेसाईल वगैरे असेल किंवा तुमचे जे शैक्षणिक प्रमाणपत्र असतील ते व्हॅलिड असले पाहिजेत. तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर हा परमनंट असला पाहिजे. तुम्ही एकूण 5 पदांसाठी अर्ज करू शकता, आणि या ठिकाणी प्रत्येक पदाचं शुल्क तुम्हाला वेगळं भरावं लागेल अशा प्रकारे सांगण्यात येत आहे. आता खाली या ठिकाणी बघू शकता 4 स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म कंप्लीट करायचा. नोंदणी, लॉग इन, अर्ज करा आणि शुल्क भरणं. या पद्धतीने आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आत्ताच अर्ज सुरू झालेले आहेत, त्याचे डेट्स वगैरे सुद्धा देण्यात आलेले. 5/3/2024 पासून तर 31/3/2024 पर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन बघून घ्या. आता या संदर्भात तुम्हाला जर का जाहिरात बघायची असेल तर इथे जाहिरात दिसते, अधिक माहिती यावरती क्लिक करा. आता कोणत्या पदासाठी पाहिजे? 5 पद आहेत, मी अगोदरच सांगितले. समजा आपल्याला कॉन्स्टेबलची जाहिरात बघायची छत्रपती संभाजीनगरची, तर या ठिकाणी तुम्हाला जाहिरात निवडून घ्यायची, आणि ती जाहिरात या ठिकाणी घटक निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक PDF येईल. ही PDF डाउनलोड करा. यावरती तुम्हाला त्या जिल्ह्याची A to Z इन्फॉर्मेशन दिलेली असेल. या ठिकाणी बघा, मी PDF ओपन करून घेतो. बघा, वॅकन्सी वगैरे कोणत्या कॅटेगरीसाठी किती सुटलेल्या आहेत वगैरे A to Z माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली. परत होम पेजला. आता होम पेजला आल्यानंतर या ठिकाणी नवीन नोंदणी करा म्हणून एक ऑप्शन आहे. आपले खाते नसल्यास या ठिकाणी नवीन नोंदणी करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, उमेदवाराची नोंदणी. युजर नेम तुमचा ईमेल ID असेल, त्यामुळे ईमेल ID हा तुमचा परमनंट द्या. ईमेल ID परत चेंज करायचा नाही. पासवर्ड निवडा. पासवर्डमध्ये या ठिकाणी pass@123 या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पासवर्ड टाकू शकता. परत तोच पासवर्ड या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. पूर्ण नाव इंग्लिशमध्ये तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर किंवा तुमच्या आधार कार्डवर जसं नाव असेल व्यवस्थित स्पेलिंगसहित टाका. स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव या पद्धतीने तुम्हाला नाव टाकायचं आहे. ॲटोमॅटिकली तुमचं नाव मराठीत येऊन जाईल. लिंग निवडायचं. या ठिकाणी मेल फिमेल काय जे असेल ते जेंडर निवडा. खाली आधार नंबर द्यायचा आहे. आधार नंबर व्यवस्थित द्या. एक कॅप्चा आला, या कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. कन्सर्टला टिक करून कॅप्चा वगैरे व्यवस्थित टाकून रजिस्टर ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक. तुमच्या ईमेलवरती एक व्हेरिफिकेशन लिंक सेंड केली, याला ओके करा. ईमेल ओपन करा. ईमेलवरती बघू शकता या ठिकाणी तुम्हाला एक व्हेरीफाय म्हणून बटन दिसते किंवा खाली लिंक दिसते, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा ईमेल हा व्हेरीफाय करून घ्यायचा. ईमेल सक्सेसफुली व्हेरीफाईड झालेला आहे. आपला अकाउंट रजिस्ट्रेशन क्रिएट झालेलं आहे. तर पॉपअपला या ठिकाणी ओके करा. ओके केल्यानंतर परत तुम्ही होम पेजला याल. होम पेजला आल्यानंतर आता युजर नेम काय, तर तुमचा ईमेल ID तुमचा युजर नेम आहे. पासवर्ड जो तुम्ही क्रिएट केला आहे तो तुमचा पासवर्ड आहे. हा कॅप्चा कोड टाका आणि लॉग इन करून घ्या. ईमेल पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचा. ईमेल ID तुमचा या ठिकाणी युजर नेम असेल तर लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमचं नाव वगैरे दाखवेल, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं जेंडर आणि तुमचा आधार नंबर.
आता सर्वप्रथम काय करायचं आहे, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ऑफिशियल पोर्टलला तुम्ही लॉग इन व्हा. लॉग इन झाल्यानंतर वरती तुम्हाला ऑप्शन दिसतोय अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा. यावरती क्लिक करा. क्लिक केलेल्यासाठी या ठिकाणी बघू शकता पदांसाठी अर्ज करा, यावरती परत क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला हा 5 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. वैयक्तिक तपशील, आरक्षण, संपर्क, इतर आणि शैक्षणिक या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे आणि जे नाव तुम्ही टाकत असाल ते मराठीतून सुद्धा टाकायचं आहे. स्वतःचे नाव इंग्रजी या ठिकाणी स्वतःचे नाव टाका इंग्लिशमध्ये, वडिलांचं नाव टाका इंग्लिशमध्ये, नंतर आडनाव टाका इंग्लिशमध्ये, आईचे नाव टाका इंग्लिशमध्ये. ते तुम्हाला 10वीच्या मार्कशीटनुसार टाकायचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी चूक होऊ द्यायची नाही. परत स्वतःचे नाव ॲटोमॅटिकली मराठीत येईल, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव मराठीत येईल. आता सर्वप्रथम काय करायचं, कोणत्या पदांसाठी अर्ज करायचा, कॉन्स्टेबल ड्रायव्हर असेल किंवा मग या ठिकाणी कॉन्स्टेबल SRPF असेल किंवा बॅट्समॅन असेल, कोणतेही 5 पदं दिलेत. या 5 पदांपैकी कोणत्याही पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानुसार तुम्ही पात्रता तुम्हाला धारण करावी लागेल. जर तुम्ही ड्रायव्हर निवडलं तर तुमच्याकडे लायसन असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही SRPF निवडू शकता. कोणत्याही पदासाठी इथे तुम्हाला तो अर्ज करायचा आहे. आता या ठिकाणी समजा मी फॉर एक्झाम्पलसाठी एक पद या ठिकाणी निवडून घेतो. त्या पदानुसार तुम्हाला या ठिकाणी पात्रता धारण करावी लागेल. समजा या ठिकाणी मी कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल, SRPF हे निवडून घेतो. निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्ही ते चेंज करू शकत नाही. तुम्ही एकदा कॉन्स्टेबलला अर्ज केला तर परत तुम्हाला कॉन्स्टेबलचा अर्ज करता येणार नाही. एकदा ड्रायव्हरसाठी तुम्ही अर्ज केला तर परत तुम्हाला ड्रायव्हरसाठी अर्ज करता येणार नाही. हे 5 पदं तुम्ही एकदाच अर्ज करू शकता आणि त्याचं पेमेंटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी वेगळं राहील. त्यामुळे काळजीपूर्वक निवडायचं, कुठेही चूक वगैरे होऊ द्यायची नाही. तर मी पोलीस कॉन्स्टेबल SRPF निवडून घेतो. परत मग समोर तुम्हाला डिस्ट्रिक्ट दिले, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ॲप्लाय करू इच्छिता तर तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या आणि त्या जिल्ह्याची अगोदर जाहिरात बघा. तो जिल्हा निवडून आता जाहिरात बघून पुढील पृष्ठावरती या ठिकाणी क्लिक करा. आता द्यायचा आहे आपल्याला आरक्षणाचा तपशील. आरक्षणाच्या तपशीलमध्ये तुम्ही नक्षलग्रस्त भागातील आहात का किंवा नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का विचारले, नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का, तरी ते होय असेल तर होय, नसेल तर नाही, ऑटोमॅटिकली नाही आलेलं आहे. अंशकालीन आहात का तर असेल तर होय, नसेल तर नाही करायचं आहे. नंतर पात्र गुणवत्ता खेळाडू आहात का, असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. परत विचारलं आहे प्रकल्पग्रस्त आहात का, असेल तर होय करायचं आहे, नसेल तर डायरेक्टली नाही करायचं आहे. नंतर खाली विचारलं आहे माजी सैनिक आहात का, तुम्ही जर माजी सैनिक असाल तर होय करा, नसेल तर या ठिकाणी नाही करायचं. परत विचारलं आहे तुम्ही भूकंपग्रस्त आहात का, जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर होय करा, नसेल तर या ठिकाणी नाही करायचं. परत तुम्ही गृहरक्षक होमगार्ड विचारलं आहे, तुम्ही होमगार्ड आहात का, जर तुम्ही होमगार्ड असाल तर तुम्हाला होय करायचं, नसेल तर डायरेक्ट या पर्यायाला नाही करायचं. पोलीस पाल्य आरक्षणास जर तुम्ही पात्र असाल तर होय करा, नाहीतर या ठिकाणी परत नाही करायचं आहे. आपण अनाथ म्हणजे ऑर्फन आहात का, असेल तर होय करायचं, नसेल तर डायरेक्टली नाही करायचं. आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेले या ठिकाणी मुलगा मुलगी वगैरे आहात का, असेल तर होय करा, नसेल तर डायरेक्ट या ठिकाणी नाही करायचं आहे. ज्या प्रवर्गातून अर्ज करू इच्छितो तो निवडलेला प्रवर्ग सामाजिक आरक्षण या ठिकाणी निवडायचं आहे. मग SC असेल, ST असेल, VJ असेल, VD, NTB, NTC, NTD, SBC, OBC, SCBC, EWS आणि ओपन सर्व या ठिकाणी मराठा आरक्षणासहित या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तुम्हाला जी कॅटेगरी निवडायची ती कॅटेगरी निवडा, पण त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि ते या ठिकाणी निवडून घ्यायचं. समजा जस्ट एक्झाम्पलसाठी मी इथं OBC निवडतो. OBC निवडला तर तुमच्याकडे OBC तर कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुम्ही या ठिकाणी समजा जर दुसरा पर्याय निवडला तर तुम्ही या ठिकाणी समजा ओपन निवडा. ओपन निवडला तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा ऑप्शनसुद्धा या ठिकाणी देण्यात येणार नाही. समजा मी ओपन निवडतो. ओपन निवडल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, तुम्ही ओपनमधून हा फॉर्म भरता. समजा या ठिकाणी परत मी OBC फॉर एक्झाम्पलसाठी निवडून घेतो. OBC निवडल्यानंतर खाली जावक क्रमांक दिला आहे. आता या जावक क्रमांकामध्ये काय टाकायचं, तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे जावक क्रमांकामध्ये. व्यवस्थित नंबर टाका, व्यवस्थित टाका. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक होऊ देऊ नका, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम नाही येणार. जावक क्रमांकाच्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका. समोर तुम्हाला दिनांक दिला आहे.
कोणत्या तारखेला तुमचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालेलं आहे किंवा तुम्ही कोणत्या तारखेला कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे ती डेट तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायची. नंतर शिक्षण विचारलं आहे, HSC किंवा 12th जे असेल तुमचं किंवा इक्विवलंट, तुमचा डिप्लोमा वगैरे झाला असेल तर तुम्ही इक्विवलंट हा पर्याय निवडू शकता. तर आपला 12th झालेला आहे HSC म्हणून मी या ठिकाणी निवडून घेतो. उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक तुमचा या ठिकाणी 12वीच्या प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे, गुणपत्रकाचा तो टाकून द्या व्यवस्थित. सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित टाका. नंतर या ठिकाणी खाली आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला जन्मदिनांक टाकायचा आहे. दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये, दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला तुमचं जन्मदिनांक टाकायचं आहे. वय ॲटोमॅटिकली तुमच्या समोर येऊन जाईल आणि नंतर नेक्स्ट पेजवर क्लिक करा. या ठिकाणी बघू शकता आता परत तुम्हाला संपर्क तपशील द्यायचा आहे. तुमचं घराचं नाव किंवा इमारतीचा क्रमांक टाका. नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तिथले जवळील फेमस ठिकाण वगैरे ते टाका. या ठिकाणी नंतर राज्य महाराष्ट्र किंवा कर्नाटक बॉर्डरसाठी सुद्धा या ठिकाणी देण्यात आले, जे महाराष्ट्र बॉर्डरवरील जिल्हे ते जिल्हेसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले, कारवार वगैरे असेल. नंतर या ठिकाणी बघा महाराष्ट्र निवडून घेतो. जिल्हा तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा. सब डिस्ट्रिक्ट तुमचं तालुका निवडा. तुमचं गाव, नंतर तुमचा पोस्ट कोणतं आहे ते आणि समोर पिनकोड टाका. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन द्या. हाच जर तुमचा या ठिकाणी निवासी तपशील असेल तर या कन्सर्नला टिक करून पुढील पृष्ठावर या ठिकाणी क्लिक करा. ॲटोमॅटिकली वरील ॲड्रेस खाली येऊन जाईल. तर या ठिकाणी आता मी पुढे जातो. इतर तपशील आलेला आहे. आता या ठिकाणी रिलिजन विचारलं हिंदू, तुमचा धर्म विचारला हिंदू, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, जैन, शीख, काय जो तुमचा धर्म असेल तो धर्म निवडा. मी हिंदू निवडून घेतो. नंतर समोर तुम्हाला तुमची या ठिकाणी जात, तुमची कॅटेगरी टाकायची. परत समोर त्या जात टाकल्यानंतर तुम्हाला तुमची पोटजात टाकायची. व्यवस्थित टाकून द्यायचं. या ठिकाणी तुम्ही तुमच्या कास्ट सर्टिफिकेटनुसारच टाकायचं. या ठिकाणी व्यवस्थित जात, पोटजात टाकून घ्या. टाकल्यानंतर परत या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं. खाली आल्यानंतर शासकीय किंवा निमशासकीय सैन्य दलामध्ये सध्या सेवेमध्ये आहात का, तुम्ही सैन्य दलामध्ये सेवेमध्ये आहात का असं प्रकारे विचारलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही सैन्य दलात सेवेत असाल तर तुम्हाला तरच सोयी करायचं आहे, अन्यथा या पर्यायाला डायरेक्ट नाही करा. तर आपण नाही म्हणून मी येथे नाही करतो. नंतर विचारलं आहे डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर होय तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर मी होय करतो. नंतर विचारलं आहे महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र निर्गमित केल्याचा जावं क्रमांक, म्हणजेच काय, जावं क्रमांक टाकायचा. तुमच्या डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर, कोणत्या तारखेला तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट काढलं आहे ती दिनांक समोर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. व्यवस्थित नंबर टाका या ठिकाणी. नंतर दिनांक टाका, कोणत्या तारखेला काढलं आहे. ज्या समांतर आरक्षणाचं वगैरे त्या ठिकाणी तुम्ही पात्र असाल तरच येईल, नाही तर डायरेक्टली तुम्हाला काही टिक करण्याची गरज नाही. उमेदवार नॉन क्रिमिनल धारक आहात का, जर तुम्ही या ठिकाणी दिले इमावा असेल किंवा इतर मागासवर्ग असेल किंवा विमुक्त जाती असेल, या ठिकाणी जर तुम्ही यामधून तुम्ही येत असाल तर तुम्ही नॉन क्रिमिनल धारक आहात. नॉन क्रिमिनल धारक असेल तर होय करायचं आहे आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. या ठिकाणी इमावा असेल, विजा असेल, भजडा असेल, ब असेल किंवा भजक असेल तर तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिनल देणं गरजेचं आहे. परत नॉन क्रिमिनल गटात मोडत आहात का, तर होय. परत तुमच्या नॉन क्रिमिनलचा सर्टिफिकेट नंबर द्यायचा आहे आणि कोणत्या तारखेला नॉन क्रिमिनल काढले ते टाकायचं. नॉन क्रिमिनल तुमचं व्हॅलिड आहे का ते बघायचं, त्याची डेट संपली आहे किंवा नाही ते चेक करून तरच या ठिकाणी होय करायचं आहे तुम्हाला. ते नवीन काढलेलं असलं पाहिजे आणि डेट संपलेली नाही पाहिजे असं प्रकारे द्या. नंतर पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी शारीरिक पात्रता धारण करत आहात का, तर होय. उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, वैद्यकीयदृष्ट्या सक्षम आहे, तर होय करा. नंतर NCC असेल तर होय करायचं. प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा, नसेल तर डायरेक्ट नाही करायचं. आपण वाहन चालवण्याचा परवाना वगैरे जर तुमच्याकडे असेल तर होय करा, नाहीतर नाही करा. नसेल तर तुम्हाला तो सादर करावा लागेल. जर तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही जर फॉर्म भरलात तर या ठिकाणी आपल्याकडे नाही म्हणून मी नाही करतो. आपल्याकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजेच MSCIT सर्टिफिकेट आहे का, असेल तर होय करायचं, नसेल तर नाही. समजा नाही केलं तर तुम्हाला ते तुमची निवड होण्याआधी सादर करावं लागेल. तर आपल्याकडे आहे म्हणून मी या ठिकाणी डायरेक्टली होय करून घेतो. नंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहात का, जर तुमच्या आई किंवा वडील कोणी आत्महत्या केलेली असेल तर होय करायचं आहे. त्या सर्टिफिकेटचा क्रमांक, दिनांक टाकायचा आहे, नसेल तर डायरेक्ट नाही करायचं आणि पुढील पृष्ठावर या ठिकाणी क्लिक करा. आता या ठिकाणी द्यायचं एज्युकेशन डिटेल्स. या ठिकाणी अर्थामध्ये
HSC देऊ शकता, 12th किंवा इक्विव्हॅलंट डिप्लोमा वगैरे झाला असेल तो सुद्धा देऊ शकता. तर आपल्या या ठिकाणी HSC झालेलं आहे म्हणून मी या ठिकाणी 12th निवडून घेतो. नंतर विचारलं आहे मंडळ किंवा विद्यापीठाचे नाव. तुमचं मंडळ किंवा विद्यापीठाचं नाव तुम्हाला या ठिकाणी समोर टाकायचं. तर आपल्या या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे या ठिकाणी आहे म्हणून मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे टाकून घेतो. व्यवस्थित टाकायची, स्पेलिंग वगैरे व्यवस्थित बघून घ्या. तर मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाकून घेतो. नंतर विचारलं आहे समोर तुम्ही उत्तीर्ण आहात का. जर तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण असाल तर खाली पर्यायामध्ये तुम्हाला या ठिकाणी पास निवडावं लागेल. बघा व्यवस्थित टाकून घ्या. उत्तीर्ण दिसतंय त्या ठिकाणी सिलेक्टवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पास निवडा. नंतर निकालाचे वर्ष, कोणत्या वर्षी तुम्ही या ठिकाणी 12th पास झाला ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. वर्ष व्यवस्थित निवडा. ते वर्ष निवडल्यानंतर समोर तुम्हाला तुमचे गुण द्यायचे. मी या ठिकाणी वर्ष निवडून घेतो. आता सर्वप्रथम द्यायचे तुम्हाला प्राप्त गुण. प्राप्त गुणमध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले ते तुम्हाला टाकायचे त्या ठिकाणी. आणि एकूण गुणमध्ये कितीपैकी मार्क्स तुम्हाला पडले. समजा या ठिकाणी तुम्हाला 650 असतील किंवा 600 पैकी असतील त्या पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. प्राप्त गुण एकूण गुण व्यवस्थित तुमचे टाकून घ्या. गुण टाकताना एकूण गुण आणि प्राप्त गुण व्यवस्थित तुमच्या मार्कशीटनुसारच फिलअप करा. आता समजा तुम्हाला 494 पडले तर कितीपैकी पडले ते टाकायचे. समजा 650 पैकी पडले तर या ठिकाणी समोर 650 या ठिकाणी टाकून द्यायचं. टाकल्यानंतर परत खाली आल्यानंतर आपण पदवीधर आहात का विचारलं. जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर होय करा, नसेल तर या ठिकाणी नाही करायचं. आपण ग्रॅज्युएट आहोत म्हणून मी होय करून घेतो. तुम्ही नसाल तर तुम्ही नाही करायचं. होय केल्यानंतर मग तुम्ही कोणत्या शाखेची पदवी घेतली, BA BSc काय जे असेल, BCM काय जे तुमचं झालेलं असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घेत. तर या ठिकाणी मी निवडून घेतो. नंतर परत विचारलं आहे आपण पदवीत पोस्ट ग्रॅज्युएट आहात का. जर असेल तर होय करा, नसेल तर डायरेक्टली नाही करा. समजा इथे आपण आहोत तर मग कोणते शाखेची पदव्युत्तर तुम्ही आहात ते तुम्हाला या ठिकाणचे MA वगैरे काय असेल, MS असेल, MSc असेल, काय जे असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडून घ्यायचं. तर आपल्या या ठिकाणी MA म्हणून मी MA निवडून घेतो. व्यवस्थित निवडा, या ठिकाणी काही करू नका. जे तुम्ही ग्रॅज्युएट आहात, पोस्ट ग्रॅज्युएट आहात ते निवडा. नंतर बघा पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव या ठिकाणी आलेलं नाही. महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने तुम्ही काम करण्यास इच्छुक आहात का. जर तुम्ही काम करण्यास इच्छुक असाल तर होय करा, नसेल तुम्ही इच्छुक तर डायरेक्टली नाही केलं तरी सुद्धा या ठिकाणी चालतंय. तर या ठिकाणी असेल तर होय करा. तर आपण समजा आहोत तर मी होय करतो. एक डिक्लेरेशन दिलं, व्यवस्थित वाचून घ्या. डिक्लेरेशनला टिक करा. टिक केल्यानंतर जर काही मागं तुम्हाला वाटलं चूक वगैरे झाली असेल तर मागील पृष्ठावर तुम्ही जाऊन दुरुस्त करू शकता किंवा फॉर्मचा प्रिव्ह्यू घेऊ शकता. अर्जाची पुनर्सदृश्य या ठिकाणी क्लिक करा. फॉर्मचा प्रिव्ह्यू तुम्हाला दाखवला जाईल. तुम्ही भरलेली A to Z माहिती या ठिकाणी आलेली आहे. व्यवस्थित चेकआउट करून घ्या, बरोबर आहेत का, कुठे चूक वगैरे झाली का, डॉक्युमेंट सर्टिफिकेटचा नंबर, व्हॅलिड डॉक्युमेंट दिलेत का, या ठिकाणी बंद करायचं. समजा आपण या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थित भरलेली आहे तर आपण या ठिकाणी जतन करा ऑप्शनवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर एक पॉपअप येईल, कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. या ठिकाणी एकदा संपादित केल्यानंतर एडिट करता येणार नाही तर याला ओके करा. ओके केल्यानंतर तुमचा टोकन नंबर आलेला आहे. टोकन नंबर या ठिकाणी कॉपी करून ठेवा. ओकेवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचा टोकन नंबर वगैरे जनरेट झालेला आहे. फीज वगैरे अजून आपण पेड केलेली नाही. आता या ठिकाणी काय करायचं, आता तुम्हाला तुमचा फोटोग्राफ अपलोड करावा लागेल. फोटोग्राफ वगैरे अपलोड करण्यासाठी तुम्हाला वरती या ठिकाणी बघू शकता अर्ज आणि छायाचित्र अपलोड करा म्हणून एक सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. आता असाच तुम्ही दुसऱ्या पदांसाठी सुद्धा अर्ज करू शकता. तुम्ही ड्रायव्हरसाठी सुद्धा अर्ज करू शकता, कॉन्स्टेबलसाठी सुद्धा अर्ज करू शकता, बॅटमॅनसाठी सुद्धा अर्ज करू शकता. कोणतेही पद असतात ते आपल्याला फोटोग्राफ वगैरे अपलोड करून घेतो. छायाचित्र अपलोड करावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम फोटोग्राफ अपलोड करायचं. फोटोग्राफवर क्लिक करा. 5 ते 20 KB दरम्यान JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये 160x200 किंवा 212 तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये ठेवायचं आहे आणि अपलोड करायचं. तर या ठिकाणी सर्वप्रथम चूज फाईलवरती बघू शकता त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचं फोटोग्राफ जिथं ठेवलेलं असेल तो फोटोग्राफ निवडा. फोटोग्राफची साईज व्यवस्थित निवडा आणि या ठिकाणी अपलोड करायचं. अपलोड केल्यानंतर परत सेव्ह अँड क्रॉप फोटोवरती या ठिकाणी क्लिक करा. तुमचा फोटो या ठिकाणी अपलोड होऊन सेव्ह होऊन जाईल.
तर या ठिकाणी मी व्यवस्थित बघून घ्या, व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो होता येईल तोपर्यंत अपलोड करा आणि या ठिकाणी अपलोड करा. आता त्याच पद्धतीने तुमची सिग्नेचर घ्यायची, सिग्नेचरवरती परत क्लिक करायचं, सिग्नेचर अपलोड करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अपलोड सिग्नेचर ऑप्शन दिसतोय तुम्हाला. 5 ते 20 KBच्या दरम्यान JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये 256 या ठिकाणी 64 या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सिग्नेचर ऐवजी चूज फाईलवरती क्लिक करा, अपलोड करून घ्या. अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड क्रॉप सिग्नेचर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. तुमची सिग्नेचरसुद्धा अपलोड झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला परत अपलोड करण्याची गरज नाही. यावरती तुम्ही तुमचे 5 ते 5 पदांसाठी फॉर्म भरू शकता. परत मुख्य पृष्ठावरती यावरती आल्यानंतर बघू शकता आता तुम्ही या फॉर्मचं पेमेंट करू शकता किंवा आणखीन तुम्हाला जर फॉर्म भरायचे असतील ते फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरू शकता. याच पद्धतीने तुम्हाला ते सुद्धा भरायचे. परत अर्ज करावरती क्लिक करायचं, कोणतंही दुसरं पद निवडायचं आहे, तुमच्या बेसिक इन्फॉर्मेशन टाकायचं आणि अर्ज करायचं. आता या ठिकाणी मी पेमेंट करून घेतो. पे नावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटचं पेज रिडायरेक्ट होईल. पेमेंट करताना व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. टोकन नंबर येईल, पुढे जावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करा. तुमचं नाव वगैरे दाखवलं जाईल. ऑनलाईन भरण्यावरती क्लिक करा. हा कॅप्चा कोड दिसतो, कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परत या ठिकाणी तुमच्यासमोर ऑप्शन येईल. ऑप्शनवरती या ठिकाणी टिक करायचं आहे. नेट बँकिंग निवडा, पे GOE निवडा आणि समोर या ठिकाणी बघू शकता प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करा. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कशानेही तुम्ही पेमेंट करू शकता. UPI वॉलेट. मी सजेस्ट करेल की तुम्ही ATM डेबिट कार्डने पेमेंट करा. पेमेंट करून घेतो. बघा पेमेंट आपलं सक्सेसफुली या ठिकाणी झालेलं आहे. पेमेंट्स होता येईल तोपर्यंत डेबिट कार्डने करा, काहीच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. आता पेमेंट करूनसुद्धा या ठिकाणी पेमेंट तुम्हाला दाखवत नाही. त्यामुळे काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 24 तासाचा वेट करायचा. ॲटोमॅटिकली तुमचं पेमेंट हे सक्सेस येईल. त्यानंतर तुम्हाला परत पेमेंट करण्याची गरज नाही आहे. आता आपण पेमेंट केलेलं आहे पण या ठिकाणी दाखवत नाही. 24 तासानंतर तुमचं पेमेंट हे अपडेट होईल आणि ॲटोमॅटिकली पेमेंट या ठिकाणी येऊन जातं. या ठिकाणी काही प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.